धैर्य, खरंच किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर. खरं तर या घरात बाईला कवडीची पण किंमत नाहीये. एकीकडे भास्कर दादा, विलास दादा, नीता वहिनी, अवंती वहिनींना वाटेल तसं वागवतात, आणि दुसरीकडे तुम्ही मला अगदी फुलासारखं जपता, माझे पाय चेपून देताय. खरंच खूप नशीबवान आहे मी. बरं वाटतंय आता? हो. अगं काय करतेस तू? थांब, उठ, चल बेडवर पड जरा, चल सावकाश. नाही, दुखतोय पाय, पाय दुखतोय. एकच मिनिट. थँक्यू फ्रेंड. तू तू माझी किती काळजी घेतो. सावी, सावकाश बाळा, तू मागे टेकून बस जरा. सावकाश सावकाश सावकाश. मी ना आता पायाला जरा मसाज करतो. देवा, हा फोन माझ्याकडेच राहिलाय. कोण बघितलं तर वाट लागेल. काय करू? काय ग? काय काय झालं? ताई, सावीचा हा फोन माझ्याकडेच आहे, आणि आता सावी धैर्य भाऊजींसोबत आहे, त्यामुळे तिला हा फोन न्यायला येता येणार नाही. आणि मी जर हा फोन माझ्याकडे ठेवला ना तर लई मोठा प्रॉब्लेम होईल. हो, काय चाललंय इथं? काय चाललंय? नवरा काहीतरी विचारतोय. काय चाललंय इथं? नाही, हल्ली तुमच्या मीटिंग जरा जास्तच चाललंय. नाही नाही भाऊजी, काहीतरीच, काहीच नाही. मी सहज आले होते. होय काय? निघा. अहो, फोडा फोडा, सगळ्या घरातल्या वस्तू फोडा. हे महाग आहे, ते काश्मीरहून आणलंय, तुमच्या माहेरून नाही. कुठलं असतं तर? अहो, आता नाही नाही फुटलाय ना. ताई, तुम्ही जा आता, आपण उद्या बोलू. सॉरी. मी बाहेर झोपतो. हो काय? अहो, काय झालं? काय झालं? अगं मग आवड ना, कुठे झोपू? सांगते. अरे बा, या इकडे. आज मंदिरात सावीनं माझ्याबरोबर पालखी उचलली. तिच्याही न कळत मला साथ दिली. तिला दिवसभर लई दगदग झाली. थकली म्हणून लवकर झोपी गेली.
सावी, कधी कधी तुझ्याकडे बघितल्यावर ना असं वाटतं माझी जुनी सावी मला परत भेटली. ती पण अशीच माझी काळजी घ्यायची, प्रत्येक गोष्टीत माझी साथ द्यायची, माझ्यावर खूप प्रेम करायची. ती तुझ्यात कुठंतरी लपून बसली, पण मी लवकरच शोधेन तिला आणि मग परत तिला कधीच माझ्यापासून लांब होऊ देणार नाही. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे